नमस्कार, मी धनश्री संतोष घाडगे, श्री भोसले विद्यालय देवगाव या विद्यालयात इयत्ता 10वीमध्ये शिकते. तर पानपाटील सर जे आपल्याला रोज प्रश्नमंजुषा टाकतात, म्हणजे विविध दिनविशेषांवर आधारित असतात. उदाहरणार्थ, आत्ता 14 नोव्हेंबर रोजी बालदिन झाला, तेव्हा पण सरांनी आपल्याला ज्या प्रश्नमंजुषा टाकल्या, ज्या टेस्ट सर टाकतात आणि त्यात जे प्रश्न असतात, तर आपण ती प्रश्नमंजुषा नियमित सोडवली पाहिजे. कारण त्या प्रश्नांमधून आपल्याला जे भविष्यात वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा UPSC, MPSC यासाठी ते आपल्याला फार महत्त्वपूर्ण आहेत आणि यामुळे आपलं जे जनरल नॉलेज आहे तर ते भरपूर प्रमाणात वाढलं जातं. आम्ही देखील रोज त्या प्रश्नमंजुषा सोडवतो. नियमित त्या प्रश्नमंजुषांचा जे प्रश्न आहेत त्यातले तर ते लिहून काढतो आणि ते देखील आम्ही दररोज वाचत असतो. यामुळे आम्हाला आमच्या शाळेत जे प्रश्न उत्तरांचं जे सेक्शन होतं तर त्यात आम्हाला त्याची उत्तरं देता येतात. यामुळे या प्रश्नमंजुषा आपण नियमित सोडवल्या पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, मी पायल रामदास पानसरे, श्री विद्यालय देवगाव या शाळेमध्ये इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत आहे. पानपाटील सर आम्हाला इंग्लिश शिकवतात. ते रोज आम्हाला व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या दिनविशेषांच्या आधारित प्रश्नमंजुषा टाकत असतात. या प्रश्नमंजुषा आम्ही रोज सोडवतो. त्यामुळे विविध ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षा देताना आम्हाला खूप मदत मिळते. त्याचप्रमाणे या प्रश्नमंजुषांमध्ये वेगवेगळे प्रश्न असतात जे आपल्या 10वीच्या सिलेबसवर, त्याचप्रमाणे 9वी 8वी अशा वेगवेगळ्या वर्गांच्या सिलेबसवर आधारित असतात. यामुळे आम्हाला 10वीमध्ये इंग्लिश या विषयामध्ये देखील खूप मदत झालेली आहे आणि म्हणून आहे तुम्ही सर्वांनी देखील या प्रश्नमंजुषा नियमित सोडवल्या पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.